जेएस2 मराठा या ग्रुपवरील काही कॉमेंट्स समोर आलेले आहेत। तर याच्यामध्ये वाजवा तुतारी हाकला वंजारी असा एक कॉमेंट आहे। 13 तारखेला आधी वंजारी हाकलायचे असा दुसरा कॉमेंट आहे। त्याच्यानंतर पुढचा एक अमोल पोखळे नावाचा व्यक्ती म्हणतोय, सदानंद हे वंजारडे आहेतच किती रे, धनगर आणि माळी एकत्र आले तरी आपल्या एवढे होऊ शकत नाही। या 2% वाल्याचा माज या निवडणुकीत जिरवून टाकायचा आणि उरलेले आहेत ते आपोआपच संपून जातील। फक्त जरांगे पाटील म्हणतील तसंच करायचं। हे सगळे खालच्या जातीचे पाडायलाच पाहिजेत। मराठ्याची ताकद त्यांना दाखवली पाहिजे। आपल्या गावातले माळी धनगर लमानी बूथवर येऊ देऊ नका, आले तर त्यांना फटके देऊन हाकलून लावा। वाजवा तुतारी हाकला वंजारी, परत त्याच्यामध्ये असं टाकलेलं आहे, वाटलं तर सरसकट फटके द्या ओबीसींना, मतदानाला आले तर गनिमी कावा करा। या धनगर आणि माळ्याची निवडणूक झाल्यावर बघूच एकदा लय माजलेत। मेंढर राखे सुरुवातीला ठोकले पाहिजेत, बाकीचे ओबीसी बूथवर यायला घाबरले पाहिजेत। वाजवा तुतारी हटवा वंजारी, गावाबाहेर हाकलून दिलेले तांड्यावर राहणारे बेवडे लमानी सुद्धा यांना हाकला, यांना मारा, अशा पद्धतीच्या या ग्रुपवर कॉमेंट सुरू आहेत। मित्रांनो, हे अत्यंत खेदजनक असं आहे। जो काही वंजारी समाज आहे, लमान समाज आहे, धनगर समाज आहे, माळी समाज आहे, हा जो काही संपूर्ण ओबीसी समाज आहे, याच्या बाबतीमध्ये अत्यंत घाणेरडे असे त्या ठिकाणी कॉमेंट टाकले जात आहेत। एकंदरीत काय तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाकडून फार मोठ्या प्रमाणात दादागिरी करून, दहशत निर्माण करून अनेक माळी वंजारी किंवा त्या ठिकाणी लमाण जे काही ओबीसीच्या अनेक जाती आहेत यांना मतदानापासून रोखण्याची शक्यता आहे। त्यांच्यासमोर दहशत निर्माण करून त्यांना त्या ठिकाणून पळून लावण्याची शक्यता आहे। म्हणून माझी सर्व ओबीसी बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपण मतदानाला जाताना एकटे न जाता आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी ग्रुप करून जा। तुमच्या वाड्या वस्तीवरून येताना सुद्धा एकटे न येता सर्व बरोबर या, ग्रुप करून या, तुमची एकी टिकून ठेवा, जेणेकरून ते तुमच्याशी दादागिरी करणार नाहीत, हाणमार करणार नाहीत। माझी प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारचे अत्यंत दहशतवाद निर्माण करणारे त्या ठिकाणी कॉमेंट्स येत आहेत। एक ओबीसी समाज अगोदरच भयभीत झालेला आहे, घाबरलेला आहे, आणि हे अशा प्रकारचे कॉमेंट्स त्या ठिकाणी आल्यानंतर आणि त्यांनी गनिमी पद्धतीने म्हणजे जसे शिवाजी महाराजांचे मावळे लपून बसायचे आणि आल्यानंतर एकदम हल्ला करायचे, तशा पद्धतीने यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे की तुम्ही लपून बसा, माणसं आले की त्याच्यावर तुटून पडा, त्यांना पळून लावा, मतदान होऊ देऊ नका, अशा प्रकारचा त्यांनी सर्व मराठा समाजाला इशारा दिलेला आहे। म्हणून माझे सर्व ओबीसी बांधवांना, एससी एसटी एनटी सगळ्या वंचित घटकांना हात जोडून विनंती आहे, बाबा रे, हे मतदानाचं जे काय होईल ते होईल, निवडणुकीचं काय होईल ते होईल, पण तुमच्या जीवाला जपवा, कारण एकदा जीव गेल्यानंतर परत येणार नाही। हे माणसं कोणत्याही टोकाला जाऊ शकतात असं एकंदरीत ह्या कॉमेंटवरून दिसतंय। म्हणून पुन्हा एकदा